भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये डेथ ऑफ इमिडिएट कॉज दिलेला आहे, मल्टिपल इंजुरीज. म्हणजेच मराठीमध्ये त्यांच्या शरीरावर पोलिसांच्या मारण्याच्या अनेक जखमा, अनेक काळे निळे वय आहेत, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता तेव्हा परभणीच्या पोलीस अधिकाऱ्याने स्टेटमेंट दिलं होतं की सकाळी त्यांच्या हृदयामध्ये दुखायला लागलं होतं, म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. भाजपा आमदार मेघना बोर्डीकर, ज्या आता मंत्री झाल्या, त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा हृदय विकारामुळे झाला. याचा अर्थ महाराष्ट्राची सरकार, परभणीची पोलीस आणि सर्वची सर्व समाजकंटक यांची सर्वांची हे मिलीभगत आहे. याचा अर्थ आमच्या परभणीच्या संविधान प्रेमींचं, भीम सैनिकांचं चाललं होतं ते आंदोलन शांतता प्रियच होतं, त्याला दंगलीत रूपांतरित केलं परभणीच्या पोलिसांनी. आमच्या युवकांचे जीव घेण्यासाठी कोंबी ऑपरेशन राबवून, आमच्या घरांमध्ये घुसून आमच्या स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी, मुलाबाळांना, स्त्रियांना बेदम मारहाण करण्यासाठी, आमच्या येणाऱ्या पिढ्या बर्बाद करण्यासाठी.